श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत। नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सनई चौघडे टाळ मृदुंगाचा गजर अनेक ठिकाणी पायी दिंडी पालखी रथ पंढरपूरकडे कूच करताना पाहायला मिळत आहे। हे रथ पुष्प फुलांनी सजवलेले आहेत। वारकरी भगवी पताका हातात घेऊन तसेच महिला डोक्यावर छानसे सजवलेले तुळशी वृंदावन मुखी विठू नामाचा गजर माऊलीचे नामस्मरणात उत्साहाने पायी दिंडी सोहळा करत आहेत। महामार्गावर गावातील पालखी रथ दर्शनासाठी महिला बालवृद्धी गर्दी करत आहेत। डोळ्यांचे पारणे फिटतील अशी दिंडी पालखी रथ एकामागे एक दिंडी वारकरी देखील चालताना पाहायला मिळत आहेत। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू डॉक्टर उद्धव शिंदे यांनी शहरात यांचे स्वागत केले। यानंतर नगर तालुक्यातील दहिगाव साकत खुर्द हद्दीत नगर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते व दहिगाव साकत ग्रामस्थांनी स्वागत करून संध्याकाळची जेवणाची व्यवस्था केली। या दिंडी प्रवास 480 किलोमीटरचा आहे। या 28 दिवसाचा कालावधी लागतो। या दिंडीत तब्बल 55,000 वारकरी सहभागी झाले आहेत। या नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वारकरी सेवा देण्यासाठी शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र रुई 36 आरोग्य केंद्र या केंद्राअंतर्गत ठिकठिकाणी वारकरी सेवा कॅम्प देखील लावण्यात आलेले आहेत। यामध्ये औषध गोळ्या प्राथमिक उपचार आरोग्य विभागाची टीम इथे कार्यरत आहे। रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस नगर तालुका पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावताना पाहायला मिळत आहेत। वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवल्याने वारकरी चालण्यासाठी एका बाजूला रस्ता देखील मोकळा करण्यात आलेला आहे। वारकरी संप्रदायातील भावी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरतेने आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला पोहोचले आहेत। दररोज 30 ते 35 किलोमीटर अंतर चालून देखील चेहऱ्यावर आनंद व प्रसन्नता यांच्यावर दिसत आहे। हे कसं शक्य आहे? ते माऊली नावाने मृदंगाच्या तालावर तुकाराम अभंग भजनाने मन प्रसन्न राहतं असं त्यांनी म्हटलं आहे। तसेच यावेळी वारकऱ्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत। आपण आपल्या मुक्काम ठिकाणी कसं पोहोचलो हे समजत देखील नाही। अनेक ठिकाणी अन्नदाते अन्नदानाचे काम देखील करताना पाहायला दिसत आहे। मी बाबासाहेब करांडे ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी तुकडोडा या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांचा पालखी दुपारी जेवणासाठी आमच्याकडे मुक्कामाला असते। तर ही सेवा माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जवळजवळ 4थी ते 5वी पिढी अविरतपणे चालू आहे आणि अशी सेवा अखंडपणे इथून पुढे पण चालू राहील। सर्व वारकऱ्यांना माझ्यातर्फे आणि ग्रामपंचायत दरेवाडीतर्फे हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। सर्वांचा प्रवास सुखाचा हो हीच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना। धन्यवाद। प्रतिनिधी शिवा मस्के, यूथ 24 न्यूज, अहमदनगर।